हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल की ह्यांचे व्हिडिओ तर 2 दिवस येतात, 2 दिवस नाही, 2 दिवस येतात, 2 दिवस नाही. तर काय करणार आता? म्हणजे मग कामच इतकं असते ना की मला व्हिडिओ एडिट करायला नाही टाईम भेटत, आणि एडिट केला तर तुमच्यापर्यंत पाठवायला टाईम भेटत नाही, आणि मला टाईम असला तर व्हिडिओ शूट केलेला नसतो. असे बरेच प्रॉब्लेम माझ्यासोबत होत आहेत. माहीत नाही कशामुळे कसं होतं आहे, काय माहिती. पण खरंच खूप प्रॉब्लेम येतो मला. पण त्यातूनसुद्धा मी 2 दिवसाला का असं, अगर 4 दिवसाला का असं व्हिडिओ पाठवते, कारण मला त्याशिवाय करमतच नाही. घरातलं सगळं काम करूनसुद्धा मी व्हिडिओ शूट करते. म्हणजे विचार करा की मला म्हणजे किती उत्सुकता झाली असेल व्हिडिओची, अगर बनवण्याची सवय लागली आता मला. त्यामुळे मला राहत नाही व्हिडिओ नाही केल्याशिवाय. पण पाठवायचं म्हटलं ना, मला टाईम भेटत नाही. काहीतरी प्रॉब्लेम येतो. आता माझे प्रॉब्लेम मलाच माहिती, तुम्हाला सांगून काही उपयोग होणार नाही, आणि तुम्हाला समजणार पण नाही की माझ्या मागे काय प्रॉब्लेम असतात तर व्हिडिओ पाठवताना तुमच्यापर्यंत. तर असं, चला, हा जो व्हिडिओ आहे हरतालिकेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, आणि सकाळी 6 वाजल्यापासून व्हिडिओ शूट केला होता. कारण अगोदर उठल्यापासून काही घेतला नव्हता, नंतर डायरेक्ट 6 वाजल्यापासूनच घेतला. उठल्या अगोदर थोडासा मेकअप वगैरे केला, कारण एकदा आपलं म्हणजे आंघोळ वगैरे झाली ना, आणि नंतर एकदा म्हणजे किचनमध्ये आलो ना, तर माहिती आहे किचनमध्ये आलं म्हणलं का बायकांच्या मागितले काम काही संपत नाही. कंटिन्यू त्यांच्या मागे एक झालं की एक झालं की एक काम चालूच असतं. त्यामुळे मग म्हणलं की चला अगोदर चेहऱ्याला बघून घेऊ, आणि मग नंतर बाकीची कामं करू. त्यामुळे थोडासा मेकअप केला, आणि नंतर मग चहा वगैरे केला, आणि नंतर बाहेरचं काम आधी उरकून घेतलं मी. तुळशीला पाणी घालायचं म्हणा, आपल्या सूर्याला पाणी घालायचं, देवपूजा वगैरे सगळं उरकून घेतलं मी. आणि नंतर महादेवाच्या मंदिरात पण जायचं होतं. आणि तसं पण ना, जेव्हापासून श्रावण चालू झालं ना, तेव्हापासून मी रोज मंदिरात जाते. आणि श्रावणामध्ये ना मी संकल्प केला होता की मला जोपर्यंत शक्य होईल की तोपर्यंत मी महादेवाच्या मंदिरात येणार आहे म्हणून. त्यामुळे मी असा संकल्प केला होता. मग इथे संकल्प केला ना की नंतर आपल्याला किती बी जरी अडचण आली, काही झालं तरी घरी बसता येत नाही. एखाद्या वेळेस ठीक आहे की बाबा आज खूपच काम आहे, अगर गावाला गेले, अगर काही प्रॉब्लेम आला तर तेव्हा नाही गेलं तरी चालतं. पण शक्यतो रोज जायचं मंदिरामध्ये, म्हणजे जायचा प्रयत्न करायचा. आणि एकदा आपण वेळ काढलो ना तर वेळ निघत असतो. असं म्हणलं ना तर वेळ निघत नाही आपल्याला. पण एकदा जर का आपण देवाला शब्द दिला तर काही कुठाने करून आपल्याला वेळ काढावाच लागतो. हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. 5 वाजता उठले होते आज, पण बाहेरचं एक करत तो 6 वाजल्या नंतर कामात का मॉडर्न बसलं काहीतरी. चहा पीत बसले होते खाली. गॅस मोठा केला तर लक्षातच नाही आलं, मला वाटतं छोटा गॅस केला आहे. आणि आज दूध लागणार आहे, त्यामुळे रात्री दूध तापवलं नाही, तसंच कच्चं ठेवलं होतं. सकाळी पूजेला दूध लागेल म्हणून आता दूध तर आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही एवढं संकल्प वगैरे सांगताय, रोज मंदिरात जायचं सांगताय, सगळं सांगताय, पण तुम्ही तर 15 दिवस गावाला गेलो होतो, मग तेव्हा काय केलं मंदिरात जाण्याचं? तर तेव्हा मी माझ्यावरचं शिवानीला मंदिरात जाण्यासाठी पाठवत होते. कारण तिला सांगितलं होतं मी, जेव्हा म्हणजे मी गावाला वगैरे गेले तर तू मंदिरात जायचं. त्यामुळे तिनं कंटिन्यू 15 दिवस तिने मंदिरात गेली. तर असं म्हणजे आता समजा आपण जर पारायणाला बसलो आणि आपल्याला जर काही अडचण आली तर आपण आपल्यावरचं दुसऱ्याला पारायणाला बसवतो, का तर आपल्या पारायणामध्ये खंड पडू नये म्हणून. तसंच आहे हे मग संकल्प केल्यावरसुद्धा. तर असो, इथं ना आज हरतालिकेचा उपवास असल्यामुळे मंदिरातून येताना तुम्ही पाहिलं की आगरडा वगैरे आणला होता मी. तर तेच सगळं व्यवस्थित ठेवायला चालू आहे. नाहीतर काय होतं ना, एकीकडे झालं ना तर पूजा करताना काहीच जागेला सापडत नाही. त्यामुळे मी अगोदर चहा वगैरे केला. तर तुम्ही बघितलं माझं काम किती वाढून बसलं. आणि ना असा स्वच्छ घर झालं ना तर थोडासुद्धा राडा नको वाटते. थोडा पण राडा झाला ना, अरे बापरे कधी काढणं असं होते. आणि एकदा जर आपण सगळा पसारा वगैरे आवरला, स्वच्छ केलं, आणि नंतर चहा वगैरे दूध सांडलं, खूप टेन्शन येतं, राग येतो खूप. पण आता काय करणार, किती बी राग आला ना काही बी केला तर घर तर चांगलं पाहिजे, आणि ते स्वच्छ नाही ठेवायचं, मग याला काही अर्थ नाही. त्यामुळे मग सगळं स्वच्छ केलं. आणि नंतर आता इथं माझी तयारी चालू आहे. सूर्याच्या काड्या वगैरे कोण म्हणतात असतात, कोण म्हणतात नसतात, मला माहीत नाही. पण इथं शेजारच्या सुरेखा ताईने मला आणून दिल्या होत्या, तर त्याला मी कापस वगैरे लावून दिला. सकाळपासून पूजेची लगबग आहे सगळ्या बायकांची.
हे मिळालं का, ती मिळालं का, ती मिळालं का, हे मिळालं का. जेवढं मिळेल तेवढं मिळालं, राहील तेवढं राहील. काय करायचं मग, काय बोळा महादेव आहे, जसं असेल तसं मागून घेतोय. त्याला नुसते आळ्याच व्हायला लागले. तर झाडाला चांगलं झाड फुटलंय आता. गल्लीमध्ये आपलं तेवढं एकच झाड आहे फुलाचं पांढरं. कसं तरी भागत आहेत सगळ्याला 4-4 फुलं. तर ते हीच होईना. आम्हाला मुळाच नाही भेटला. मुळाच नाही भेटला. काढल्या ताळ्या दोन निघाल्या आता. अजून ताळ्यामुळे तर झाड राहत नाही. खरं तर सगळं झाड चाललंय आमचं कामातून. दुसरे झाड फुलाचे लावले तर त्याला आता काय एक बी फुल येणार. गुलाबाच्याला बी येणार आता फुलं. काय झालं काय नाही. हा ना. आणि एक झाड लावलं त्या दिवशीच ते पण जळालं त्याला. आता हे फुटतंय का कसं काय माहिती बी झाड. आता किती फुलं लोकांच्यात, किती फुलाचे झाड ही फुलं देते ना. आपल्यातच कसं होतंय की असं का नाही की काय त्याला कमी पडतंय. ऊन पडत नाही ना आपल्यात जास्त करून. त्याच्यामुळे झाडं येत नसतील आमच्यात. खरं तर किती लावायचा प्रयत्न करता पण फुलं येतच नाही त्याला जास्त करून. काय होते काय नाही. झाले सगळे शेंगदाणे भाजून ठेवले. आता किलोभर होते तेवढे. मग काय तर आता लक्ष्मी येत आहेत पुढे. तर त्यामुळे मग एक तयारी चालू आहे. आणि ह्या वर्षी ना लाईटिंग नको बोलली होती, तरी पण त्यांनी आणली लाईटिंग. एक आहे ते वेलाची आणली आणि एक ही दुसरी आणली होती. कारण खूप महाग होत्या आणि गेल्या वर्षीची पण होती, त्यामुळे नको बोलले होते. पण खरं तर ह्यांनी ऐकत नाही तर कोणाचंच. त्यांच्या एकदा कोणती मनात गोष्ट बसली ना तर ती केल्याशिवाय राहत नाही ती. जसं की घराच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक वेळेस झाली बदलली देवाची जागा अजून. ही फ्रीज इकडे ठेवला होता ना, मध्ये जागाच बिना कामाची राहून चालली होती. वायर परत नव्हती. त्यामुळे आता इथं बोर्ड बसवला आहे तात्पुरता. आणि इकडे घेतले देवा अजून आमचे बघा. घेतले अजून. आता गणपती बाप्पा वाचवायचे तिथं. त्यामुळे आता आले देवा आमच्या जागेवर. मांडलं एकदाच. लय दिवसापासून कुठं चालू होता. फ्रीज इकडे ह्या कोपऱ्याला घ्यायचं, फ्रीज ह्या कोपऱ्याला घ्यायचं, देवघर इकडे घ्यायचं म्हणून. कारण इकडे आडबाजूला देवघर दिसतच नव्हतं, व्यवस्थित वाटत पण नव्हतं. समोर कसं देव आल्या जर बाहेरच्याने बघितलं ना तर त्याचं मन लगे लगे प्रसन्न होतं. किती जरी निगेटिव्हिटी घेऊन तो आपल्या घरापर्यंत आलेला असला तरी देव बघितलं की मनातलं जे बी काय आहे ते सगळं निघून जातं. त्यामुळे देवघर कधी पण समोर पाहिजे. पण कोण काय म्हणतं की समोर देवघर नसू नये, आल्या नजर लागते देवाला असं म्हणतात. पण देव आपल्याला लागलेली नजर उतरावतो, त्याला कशी मग नजर लागेल असं मला वाटतंय. त्यामुळे मग देवघर समोरच पाहिजे म्हणून. आणि प्रत्येकजण कोणी पण आले ना तर म्हणायचं देवघर इकडेच घ्या, इकडेच घ्या, इकडेच घ्या. पण इकडे बोर्ड नव्हता. आणि बाळूची वाट बघत होतो, बाळू कधी येईल, कधी बोर्ड बसवून. त्याच्यामुळं काय आता बाळूची पेन काय गॅरंटी नव्हती यायची. कधी येतोय काय माहिती. तो गेलाय तिकडे दिल्लीला, खूप लांब गेलाय. दिल्लीच्या पलीकडे UPला गेलाय तो. मग तिकडून त्याला काही अजून म्हणजे यायला अजून बराच टाईम आहे त्याचा. त्यामुळे मग तात्पुरता असं वायर टाकून ठेवलं इथं. आणि आदर बोर्ड बसवलाय. आता बसला फ्रीज कोपऱ्याला त्यांच्यापुरती. त्यामुळे चला आता मी भाकरी करून घेते. तरी ते आमच्या तिघीचा उपवास होता आणि त्यांनी एकटे जेवणार होते, त्यामुळे त्यांना फक्त एक भाकर करायची होती आणि आमच्यासाठी इथे लाडू बांधून ठेवायचे होते. आणि माझा आणि शिवानीचा निरंकार उपवास असतो. संध्याकाळी एक टाईम आम्ही फराळ करतो, पण काकूला करावं लागतं. त्यामुळे काकूसाठी शाबू भिजू घालून ठेवला होता सकाळी लवकर. आणि त्या अगोदर म्हणलं चला लाडू तर बनवून ठेवू. लाडू बनवून ठेवलं ना तर 1-2 लाडू खाल्ले तर तेवढंच थोडं आराम पाणी प्यायला होतं. आणि तसं पण काकूला गोळ्या वगैरे असतात, त्यामुळे मग इथं लाडू बांधून ठेवले होते मी. आणि नंतर मग ही दुसरी एक लाईटिंग आणली होती की तुम्हाला की मग अशी सांगितलं होतं की जी आपले झाडाची वेला असतात तर वेलासारखी लाईटिंग आहे. तर ती लाईटिंग इथं बसवायला चालू होती, कारण त्यांना गाडीवर जायचं होतं. त्यामुळे मग गणपतीसाठी पण डेकोरेशन सगळं करून घेतलं लगेच त्यांच्या. कारण एकदा त्यांनी केले ना मग आमच्यानं होणार नाही खिळे वगैरे मारायचं. कारण रूम नवीन आता बांधकाम असल्यामुळे ना खिळे ठोकता येत नाहीत. मग त्यांनी ना मशीन वगैरे घेऊन येतात, मग आमचं काम सोपं होतं. त्यामुळे मग त्यांना म्हणलं की तुम्हीच सगळं आम्हाला करून द्या. तुम्ही गेल्याच्यानंतर आम्हाला कोणी करून देणार नाही आणि आमच्यानं होणार पण नाही आणि येत पण नाही बायकांना कोणत्या गोष्टी. त्यामुळे त्यांच्याकडून ते काम करून घेतलं आधी गणपतीसाठी डेकोरेशनचा
तयारी आणि मग इथं त्यांना जायचं होतं गाडीवर, त्यामुळे हरतालिकेचा उपवास होता. संध्याकाळपर्यंत काही त्यांनी थांबणार नव्हते, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला. कारण काकूची सकाळपासून मिठी होती की नवऱ्याच्या पाया पड, नवऱ्याच्या पाया पड, नवऱ्याच्या पाया पड मिठी होती. तर मी म्हणले की मला म्हणजे पूजेच्या टायमाला पाया पडलं ना तर छान वाटतं आरती वगैरे झाल्याच्या नंतर. मग आता काय पडू, आता म्हणजे कशाला पडू असं वाटत होतं, असं म्हणले मी पण नंतर त्यांना जायचं होतं, त्यामुळे मग मी त्यांच्या पाया पडले आणि मग ते गेले गाडीवर. तर गेले की लगेच तिसऱ्या दिवशी माघारी आले, कारण एकतर पाऊस पडतो आहे कंटिन्यू आणि गाड्या पण भरत नाहीत, त्यामुळे त्यांच्या गाड्यांना एकच भाडं होतं एका दिवसाचंच. लगेच माघारी आले, लक्ष्म्या वगैरे झाल्याच्या नंतर मग जाणार आहेत. तर इथं माझा संध्याकाळचा 5 वाजताचा टायमिंग आहे. आतापासून तयारी चालू आहे, कारण मी 6-6:30च्या दरम्यान पूजा करत असते. दरवर्षी माझा नेमच आहे. आणि जेव्हा पूजा होईल ना तर तेव्हा मग मी आणि शिवानीनं फराळ केली. काकूने सकाळी करून घेतली होती आणि आम्ही नंतर केली. आणि हा हरतालिकेचा जो उपवास आहे ना तो खरं तर निरंकारच करायचा असतो. बऱ्याच बायका आहेत अशा फक्त फळांवर धरतं, कोण तर असंच निरंकार करतं, चहा पाणी घेऊनच, दूध वगैरे घेऊन, आणि कोण फळं वगैरे खाऊन करतं. पण आम्ही तसं नाही. मी पहिल्यापासून माझा एक नेम असतो, मी बदल काही करत नाही. आता लोक हे करायला चला आपण पण तेच करू, तसं नाही. कसं असतं, देव करायचं म्हणलं ना, ऐकावे जगाचे करावे म्हणायचं, तसंच असतं देवाचं पण. आपल्या मनात जे आहे तर ते आपण करायचं असतं, भले कोणी काही म्हणू. तर मी पहिल्यापासून असाच नेम करते, कारण आमच्या आईच्या इकडे असं करतात, संध्याकाळी पूजा मांडायची आणि नंतर मग उपवास वगैरे सोडायचा. तर मी पण इथं तसंच करते. पण इथं मांडव्यातनं सगळ्या बायका सकाळी पूजा मांडून घेतात. आणि तसं पण पार्वतीनं ना संध्याकाळी पूजा करून घेतली होती. तिनं सकाळपासून जी जप करायला बसली होती, महादेवाची पिंड वाळूची करून, ती संध्याकाळ दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बसली होती. आणि एका रात्रीत तिनं 3 वेळेस पूजा करून घेतली होती. एकदा संध्याकाळी 6-7च्या दरम्यान, संध्याकाळी 12-1 वाजता, आणि नंतर मग पहाटे महादेव तिला अर्ध्या रात्रीच म्हणजे 12-1 वाजताच प्रसन्न झाले होते पार्वतीला. तेव्हाच त्यांचं लग्न झालं होतं. म्हणून आजच्या दिवशी ना बरेच जण जागरण करतात, पण सहसा आमच्यात कोणी नाही जागरण करत. जागरण करणं होत पण नाही. आता सध्या पण राजपूताच्यात ना रातभर जागरण करतात, त्यांच्यात भजन वगैरे म्हणतात रातभर, आरती वगैरे 2-3 टाईम करतात रातचं. तर पार्वती एवढा तर आपल्याला होत नाही, कारण पार्वतीनं ना वयाच्या 8व्या वर्षापासून महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी बरेच सेवा उपासना केली होती. तेवढं काही आताच्या बायकांना होणार नाही, पण जेवढं होतं आहे तेवढं तरी शक्य, आपल्या हातात जेवढं आहे तेवढं तरी करणं भाग आहे. कारण कोणाचं आयुष्य लग्नाच्या अगोदर सुखी असतं आणि कोणाचं आयुष्य लग्न झाल्यावर सुखी असतं. त्यामुळे आणि लग्न झाल्यावर ना कोणाचं अर्ध्या आयुष्यापर्यंत सुखी असतं आणि कोणाचं अर्ध्याच्या नंतर सुखी असतं. जसे की माझं जे अर्ध आयुष्य आहे ना खूप कठीण गेलं आणि आता तिथून अर्ध जे आयुष्य आहे ते म्हणजे छान जातं आहे म्हणायचं. त्यामुळे मग जेवढं आपल्या हातात आहे तेवढं देवाचं करायचं. देवाचे आशीर्वाद आपल्यावर असले ना तर आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीला अडचण येत नाही आणि कमी पण कधी पडत नाही आपल्या संसारामध्ये. तर असो, इथं माझी पूजा वगैरे झाली होती आणि आता इथं फराळाचं बनवायला चालू होतं. शाबू सकाळी थोडासा काकूला करून दिला होता आणि बाकीचा शाबू तसाच ठेवला होता. आता मला शिवानीला केलं आहे आणि आता मी तर देवाला नैवेद्य दाखवते. तर आजची माझी पूजा कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा. तर बाय. श्री स्वामी समर्थ.